पहाटेची गार हवा अंगावर घेत श्रुती सावकाश उठली. मनात थोडासा धसका, थोडीशी ओढ. ती हलक्या पावलांनी बाथरूममध्ये गेली. हातात एक नाजूकशी चाचणी पट्टी होती. गर्भधारणा चाचणी. बाहेर हॉलमध्ये सागर बैचून होता. त्याच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि थोडी काळजी दोन्ही स्पष्ट दिसत होते. काही मिनिटांनी श्रुती बाहेर आली. तिच्या डोळ्यात आनंद लपवता येत नव्हता. तिने डोळे भरून सागरकडे पाहिलं आणि हळूवार मान हलवली. सागरचा चेहरा खुलला. तो तिला जवळ ओढून म्हणाला, माझं सगळं विश्व तू आहेस श्रुती, आणि आज तू मला आयुष्याचं सर्वात सुंदर गिफ्ट दिलंस. श्रुतीला कवेत घेत त्याने तिच्या गालावर ओलसर हात ठेवला. दोघांचेही डोळे पाणावले होते, पण त्या अश्रूंमध्ये फक्त आनंद होता. पुढील काही दिवस श्रुतीच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला. सकाळी लवकर उठून फुलांच्या गंधासह बागेत फिरणे, सौम्य व्यायाम, वेळेवर खाणं पिणं, गोड गाणी, पुस्तके आणि ध्यानधारणा या सगळ्यात तिचा दिवस भरून जात होता. सागर तिची खूप काळजी घ्यायचा. दिवसातून अनेक वेळा विचारपूस करायचा. आता तिलाही वाटायचं की आपला संसार लवकरच परिपूर्ण होईल. महिन्यांमागून महिने गेले. 9वा महिना सुरू झाला होता. श्रुती आणि सागर लहान पाहुण्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होते. सगळ्या तपासण्या अगदी ठीक होत्या, पण तरीही श्रुतीच्या मनात अनामिक भीती होती. पहिल्यांदाच आई होणार ही जबाबदारीची जाणीव तिच्या मनात खोलवर होती. आणि एक दिवस ती वेळ आली. तीव्र वेदनांनी अक्षरशः तिला गाठलं आणि तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. 3 तासांच्या अत्यंत तणावपूर्ण प्रतीक्षेनंतर डॉक्टरांनी सागरला गोड बातमी दिली. तुम्हाला गोंडस मुलगी झाली आहे. सागरच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्याने आईवडिलांना मिठी मारली, नर्सिंग स्टाफचे आभार मानले, पण डॉक्टरांचा चेहरा काहीसा गंभीर होता. तो पाहून सागर थबकला. डॉक्टर, सगळं ठीक आहे ना? सागरजी, जरा माझ्या केबिनमध्ये या. तो आत गेला आणि जे काही ऐकायला मिळालं याने त्याची दुनिया अक्षरशः हादरून गेली. तुमच्या बाळाच्या हृदयात एक छिद्र आहे. शस्त्रक्रिया अत्यावश्यक आहे, पण उपचाराचं यश 100% निश्चित नाही. ती खूप नाजूक आहे. फिजिकल आणि मेंटल स्ट्रेस खूप होईल तिला आणि तुम्हालाही. सागरचा चेहरा पांढरा फटक पडला. त्याला काही सुचेनाचं झालं. थरथरत्या पायाने तो बाहेर आला. श्रुतीला हे सांगताना त्याचा आवाज थरथरत होता. तिने ते ऐकताच हंबरडा फोडला. नवजात मुलीला उराशी कवटाळून ती हमसून हमसून रडली. मीच दोषी आहे का? एवढी कमनशिबी का ठरले मी? तिचा प्रत्येक हुंदका सागरच्या काळजात खोलवर घुसत होता. पण ही आई खचणारी नव्हती. मी लढणार माझ्या लेकरासाठी. रुग्णालयात उपचार सुरू झाले. बाळाला ICU मध्ये ठेवण्यात आलं. नळ्यांनी वेढलेला तो छोटा जीव पाहून श्रुतीला वाटायचं जणू तिचं स्वतःचं हृदय त्या काचेच्या पेटीत आहे. 10 दिवस झाले, पण काहीही सुधारणा नव्हती. त्या रात्री ती खिडकीशी बसली होती, विचारांच्या वावटळीत गुरफटलेली. सकाळ झाली. ती हलक्या पावलाने बाळाजवळ गेली. आपल्या हाताने त्या नाजूक शरीराला अलगद स्पर्श केला. डोळ्यात अश्रू नव्हते, पण शब्दात काळीज वाहत होतं. बाळा, मला माफ कर. तुझ्या येण्याने मी आई झाले. तू मला परिपूर्ण केलंस, पण आता हे सगळं तुझ्यासाठी जड झालंय. इतका त्रास नको ग तुला. माझ्या मायेचा मोह टाकून तू परत जा ग. तुझं हे शरीर फसवं आहे, पण तुझं अस्तित्व अमर आहे. मी वाट पाहेन. पुन्हा होशील ना तू माझीच? तुझ्याशिवाय जगणं नाही ग. पण आत्ता जा पिलू, मुक्त हो. ती मागे वळली. दुपारी श्रुतीच्या आईनं बाळाला हातात घेतलं. अगं श्रुती, बाळाची काहीच हालचाल होत नाहीये ग. तिला डॉक्टरांकडे घेऊन जाऊया. श्रुती मात्र समजूतदार आवाजात म्हणाली, आई, ती आता शांत झाली. गेली आहे ती आपल्याला सोडून, पण वचन दिलंय तिने. परत येणार ती. आणि तिने तिला शेवटचं मायेचं आलिंगन दिलं.